कनेक्टिंग लिंकवर बोललं की राजकारण केल्याची ओरड होते. मग दुसरी सरकार होती तेव्हा तुम्ही काय करत होतात असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. तुमचं सरकार असलं की सारं नैसर्गिक कसं असा सवालही राज ठाकरे यांनी सरकारला विचारलेला आहे. तर सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कनेक्टिंग लिंकवर झालेल्या पडझडी संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा समाचार राज ठाकरे यांनी घेतलेला आहे. कनेक्टिंग लिंकवर बोललं की ते राजकारण कसं असा सवाल राज यांनी विचारलेला आहे. तुम्ही केलेल्या आंदोलनाचं काय असंही ते म्हणालेले आहे. कनेक्टिंग लिंकवर बोललं की राजकारण केल्याची ओरड होते. मग दुसरी सरकार होती तेव्हा तुम्ही जे केलं ते काय होतं असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. त्या ठिकाणी दरड वरून कोसळली आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली. ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून आता त्या मिसिंग लिंकचं झालं. यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे. ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार?